थोडे हलक्या हाताने, म्हणजे हे जे आपण जे हिरवळीचं खत तयार केलं हे पण वरच्या थरामध्येच राहावं, ते एकदम खाली बुडाला जाऊ नये. तर अशा प्रकारे आपण ह्याची नांगरणी करून घेणार आहेत, हे करणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तागाचं जर पीक आपण जर आपल्या जमिनीमध्ये जर पेरलं तर जमिनीची सुपीकता वाढती, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढती, आपल्या पिकाला लागणारं नायट्रोजन हे पण आपल्याला त्याच्यामधून मिळत असते. आणि हिरवळीचं खत केलं पाहिजे, कारण की आता वरचीवर जनावरांची संख्या कमी झाली आहे आणि गावरान खत आपल्याला मिळत नाही. तर हे ताक ज्यावेळेस केला आपण त्यावेळेस मी आता सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, पण डबल पुन्हा एकदा सांगतो की ज्यावेळेस आपण ताक केला त्यावेळेस आपलं हे ऊसाचं रान होतं आणि आपला मशीननं ऊस गेला होता. मशीननं ऊस गेल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पाचट होतं. आपला पाचट ठेवण्याचा विचार चालू होता, पण पाचट ठेवण्याचा विचार चालू असतानाच पाचट जर नुसतं ठेवलं आणि त्याला जर नांगरून टाकलं तर ते लवकर कुजत नाही. मग त्यासाठी आपल्याला पाणी द्यावं लागत असतं, 1-2 वेळेस का होईना पण पाणी द्यावं लागत असते. मग जर 1-2 वेळेस आपल्याला जर पाणी द्यायचंय ते पाचट कुजवण्यासाठी, तर मग त्याच्यासोबत